नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी 3 दिवसापूर्वी एक रील्स अपलोड केली होती, एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं की शिवसेना ही बिनविरोध 12 जागा जिंकते. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि मी त्यात म्हटलं होतो की येणाऱ्या म्हणजे उद्याच्या दिवसात, पण माझं शक्य झालं नाही पुढच्या दिवशी तो व्हिडिओ बनवणं. तर आज 2 दिवस उशीर झाला, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. त्याबद्दल त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक विस्तृत यावर सांगणार आहे की कसं शिवसेना बिनविरोध 12 जागा जिंकते. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील कळायला पाहिजे की राजकारणात नेमकं चाललंय काय. तर शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीमधली आणि महायुतीमधली शिंदेची शिवसेना. महायुतीमध्ये बीजेपी आणि शिंदेची शिवसेना यांनी जे जागा वाटप केलं, या जागा वाटपामध्ये 14 जागा शिंदेच्या शिवसेनेला आल्या. महाविकास आघाडीमध्ये जवळपास 21 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढती. आता मित्रांनो, तुम्ही बघा की जवळपास महाराष्ट्रातल्या महायुतीमधल्या 12 जागांवर शिंदेची शिवसेना जी लढतीये, 12 जागा, जवळपास 14 जागा शिंदेची शिवसेना लढतीये. त्यातल्या 12 जागांवर बीजेपी उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभा नाही. तर 12 जागांवर उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभा कोण आहे? शिंदेची शिवसेना. म्हणजे 12 जागांच्या लढती अशा आहेत की शिवसेना वर्सेस शिवसेना, शिंदेची शिवसेना वर्सेस उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशा 12 जागा आहेत. तर या 12 जागांपैकी एक तर शिंदेच्या काही जागा जिंकतील किंवा उद्धव ठाकरेंच्या काही जागा जिंकतील, पण जिंकेल कोण? शेवटी शिवसेना. तर बिनविरोध झालं का नाही मग शिवसेना? तर अशा 12 जागा कोणत्या आहेत? तर एक नाशिकची जागा आहे, कल्याणची जागा आहे, त्यानंतर ठाणे, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, त्यानंतर औरंगाबाद आहे, मुंबई दक्षिण मध्ये आहे, शिर्डी आहे, बुलढाणा आहे, त्यानंतर हिंगोली, मावळ आणि हातकणंगले. या 12 ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागा, याच्या विरोधात बीजेपीने स्वतःचे उमेदवार न देता शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार दिले. मित्रांनो, आता विचार करा, भविष्यात बीजेपीची जर सत्ता येण्यास काही जागा कमी पडल्या, काही लोकसभेचे खासदार जर लागतायत बीजेपीला सत्तेत येण्यासाठी आणि ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना बीजेपीला सपोर्ट करेल का? तर याचं उत्तर आहे, करू शकते. लक्षात घ्या, 25 वर्ष बीजेपी सोबत शिवसेना होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जेव्हा मर्ज होती, शिंदेची आणि उद्धव ठाकरेंची एकच शिवसेना होती, फूट झालेली नव्हती, तेव्हा 25 वर्ष बीजेपी सोबत शिवसेना होती. शिवसेना सध्या सेक्युलर झाली आहे का? तर ती सध्या मातापुरतं झाली आहे असं म्हणू आपण शकतो. पण भविष्यात बीजेपीला जर या शिवसेनेची गरज पडली तर शिवसेना बीजेपी सोबत जाऊ शकते. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि बीजेपीचं जे बिनसलं ते फक्त मुख्यमंत्री पदावरून बिनसलेलं आहे. संविधानाचं यात काही आलं का? तर नाही. लोकांचं यात काही आलं का? तर नाही. त्यांचं फक्त आपली दुकानदारी यावरच घोडं आडलं होतं. त्यामुळेच त्यांची युती तुटली आणि भविष्यात यांचा फायदा जर राजकीय फायदा जर होत असेल तर हे एकत्रित लढू शकतात. त्यामुळेच मी असं म्हणतोय की बिनविरोध शिवसेनेचे 12 खासदार येणार. म्हणजे बीजेपी इथं बेफिकर राहू शकते. उद्धव ठाकरे शेवटी कधी ना कधी बीजेपी सोबत जाणार, हे सत्य आहे. तुम्ही लिहून ठेवा. बीजेपी सोबत जाणार म्हणजे जाणार. त्यामुळं आता विचार करा, 12 जागा शिवसेनेच्या फिक्स आहेत, बिनविरोध आहेत. बीजेपीच्या काही जागा निवडून येतील, ठीक आहे, काही महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा निवडून येतील. वंचित तगडी फाईट देते बऱ्याच ठिकाणी. राजकारणात काय होऊ शकतं काही सांगता येत नाही, परंतु ही शक्यता देखील नाकारता येत नाही की शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना ही बीजेपी सोबत जाऊ शकते आणि 12 बिनविरोध शिवसेनेचे खासदार जाणार म्हणजे जाणार. शिंदेचे काही असू शकतात, उद्धव ठाकरेंचे काही असू शकतात. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांमध्ये शेअर करा. सगळ्यांना कळालं पाहिजे की शिवसेना आणि बीजेपी यांचं चाललंय काय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.